अभी हमारा भी कहा कैरी बैग ये प्लास्टिक वाला इसको आदत कर डाला, कैरी बैग ये प्लास्टिक वाला इसको आदत कर डाला, आदत ने ले ली सबकी जान। गौर से सुनिए। नमस्कार, माधव पाटील, अंघोळीची गोळी अशी आमची सामाजिक संस्था आहे आणि गेले 10 वर्ष आम्ही पाण्यासाठी काम करतो। पाण्यासोबत मग पर्यावरणात आम्ही झाडं यांच्यासाठी काम करतो। गेले 7 वर्षापासून आम्ही खिळेमुक्त झाडं म्हणजे ही आयुता प्राधिकरणातली आहे, उपनगरमधली आहे, 34ची होती त्यावेळेसपासून तिने खिळे काढायला सुरुवात केलेली आहे आणि या गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही जवळपास 1 लाख खिळे काढलेले आहेत। रांगोळे साहेब आहेत, ते कामगारांना घेऊन खिळे काढायचे, त्यांना गुणवंत पुरस्कार मिळाला आहे। खिळेमुक्त झाडं ही जी काही संकल्पना आहे त्यामार्फत आम्ही झाडांना वेदनामुक्त करतो, झाडांना सन्मान देतो आणि त्याचाच परिपाक म्हणून गेली कित्येक वर्ष आम्ही पुणे महानगरपालिकेला सांगत होतो की तुम्ही झाडांसाठी एक ॲम्ब्युलन्स करा, झाडांची काळजी घेण्यासाठी। सो त्याचा कुठेतरी फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळते की पुणे महानगरपालिकेने आज वृक्ष चिकित्सालय किंवा ट्री ॲम्ब्युलन्स सोप्या भाषेमध्ये ही आज त्यांनी त्याचं उद्घाटन केलं। नवल किशोर राम जे आपले पुण्याचे आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते आणि अशोक गोरपडे साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं। सो अंघोळीची गोळी आणि खिळेमुक्त झाडं हे काही नसून हवामान ठोसा आहे। हवामान ठोसा म्हणजे क्लायमेट ॲक्शन आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पर्यावरणाला वाचवायचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी आयुता रांगोळे, मी PCMCमधनं आहे, माझं नाव आयुता आहे आणि मी या झाडांच्या वृक्षाला जे काही त्रास होतो त्या गोष्टींना मी जास्त हे करते। खिळेमुक्त अभियान असं आमची संस्था आहे, सो त्याच्यामध्ये मी काम करते आणि मी 4थीपासून काम करत आली आहे, 4-5 वर्षापासून। सो हे अजून कंटिन्यू करणार आहे।